नमस्कार, दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गंजाड सेंट्रल बँकेला शुक्रवारी कुलूप, वीज नसल्याने बँक सेवा ठप्प, ग्राहक संतप्त। सेवा नसतील तर पैसे घरातच ठेवावेत असा संतप्त सवाल। अंदाजे 10,000हून अधिक खातेदारांना त्रास। डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील एकमेव सेंट्रल बँकेला शुक्रवारी अचानक कुलूप लावण्यात आले। सकाळी काही वेळ खातेदारांची कामे झाल्यानंतर दुपारी 12 वाजेनंतर बँकेचे दरवाजे बंद करण्यात आले। त्यामुळे लांबून आलेले नागरिक आणि खातेदार संतप्त झाले असून बँकेच्या गैरसोयीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। वीज नाही, सेवा नाही, व्यवस्थापनाचे उत्तर। गंजाड शाखेच्या मॅनेजर कांचन पटेल यांनी सांगितले की वारंवार वीज पुरवठा खंडित होतो। बँकेत इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सुविधा नाही। यासाठी पत्रव्यवहार करून मागणी केली आहे, मात्र अद्याप कुठलीही सुविधा उपलब्ध झालेली नाही। वीज नसल्याने व्यवहार शक्य होत नाहीत, म्हणून बँकेला कुलूप लावावे लागते। ग्राहकांचा सवाल, मग आम्ही घरातच पैसे ठेवावेत का? गावातील खातेदारांची म्हणणे आहे की बँकेच्या व्यवहारामध्ये सातत्याने अडचणी येतात। कधी नेटवर्क नाही, कधी सिस्टीम बंद, तर कधी लाईट नाही। शुक्रवारी तर बँक कायमच बंद असते असं मॅनेजर सांगतात। मग अशा सेवा देणार नसेल तर आम्ही पैसे घरातच ठेवतो। काही ग्राहकांनी असेही आरोप केले आहेत की बँकेकडून पासबुक एंट्रीसाठीही वेळेवर मिळत नाही। अनेकदा पासबुक जमा करून दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले जाते। गावात असलेले बिझनेस करस्पॉन्डंट यांच्याकडे कॅश नसते, त्यामुळे पुन्हा गर्दी बँकेतच होते। पाहुयात ग्राहकांच्या प्रमुख मागण्या। बँकेच्या दर्शनी भागावर स्पष्ट वेळापत्रक व सूचना मराठी भाषेत लावाव्यात। बँकेला इन्व्हर्टर किंवा जनरेटरची सुविधा करावी। गेट अर्धवट न ठेवता पूर्णपणे खुले ठेवावे। पासबुक एंट्री आणि इतर सेवा नियमितपणे मिळाव्यात। बँकेत होणाऱ्या गर्दीवर उपाययोजना कराव्यात। व्यवहारातील पारदर्शकता आणि वेळेवर सेवा मिळावी। अंदाजे 10,000पेक्षा अधिक खातेदारांना या समस्येचा त्रास होत आहे। गावातील 90% लोक अशिक्षित असल्याने त्यांचा गैरफायदा घेतला जातो, अशी भावना व्यक्त होत आहे। बँकेने गांभीर्याने घ्यावे, ग्रामस्थांची मागणी। गावकऱ्यांनी स्पष्टपणे मागणी केली आहे की बँकेच्या व्यवस्थापनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहावे। वीज पुरवठा सुस्थितीत नसल्यास पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, अन्यथा हा विषय मोठ्या आंदोलनात रूपांतरित होऊ शकतो, असा इशारा काही संघटनांनी दिला आहे। माझं नाव आहे गणेश काकड्या गावी, राहतो गंजाड दसरापाडा। मी एक कातकरी संघटनेचा डहाणू तालुका अध्यक्ष आहे। आज मला सकाळपासून लोकांचे फोन येत होते 11 वाजेपासून की बँक का बंद। सकाळी 1 तास ट्रान्झॅक्शन केलं, त्याच्यानंतर हे लोकांनी बँक बंद करून ठेवली। मी कोर्टात असल्यामुळे मी टायमाला पोहोचलो नाही, पण मला स्वतःला पैसे काढायचे होते। पासबुक माझ्या हातात आहे। मी येऊन मॅनेजर मॅडमला विचारलं की मॅडम काय आहे? मॅडम बोलली की शुक्रवार असल्यामुळे तुम्हाला माहिती नाही का? उद्धट बोलली। आम्हाला माहिती, मॅडमला मी बोललो की आम्हाला माहिती आहे, शुक्रवार जन्मापासून आम्ही इथेच वाढलेलो आहोत। शुक्रवारी लाईट नसते ही आम्हाला माहिती आहे, पण तुमच्या बँकेला लॉक का? आम्ही पैसे कुठे काढायचे? एवढं जाब विचारलं। ती उद्धट बोलली की तुम्हाला त्यांची कंप्लेंट करायला पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे। आतमध्ये जेव्हा आम्ही विचारलं ते आम्हाला फक्त चहा पाजायला बोलवलं आतमध्ये, आम्हाला काही पैसे दिले नाही। म्हणजे आमची रिक्वेस्ट हीच आहे की ग्रामस्थांना न्याय द्यावा। ते काय त्यांचे इन्व्हर्टर आहेत काय ते त्यांच्या पद्धतीने करावं, पण आम्हाला न्याय द्यावा। पुढच्या शुक्रवारी बंद राहिली आम्ही आंदोलन करणार कातकरी संघटनेमध्ये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दृष्टी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा।